हॅलो स्टुडंट, आज इराचा आपण सेशन नंबर 50 करणार आहे. त्यामध्ये आपण सेल पाथ टर्निंगला क्लिक करूया आणि यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. अशा प्रकारे आपले सेल पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल पाथ लर्निंगचा नंतर नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. तर नॉलेज चेकमध्ये आपल्याला 3 पार्ट आहेत नॉलेज चेकचे. तर नॉलेज चेक फर्स्ट आपण प्रथमतः सॉल्व करूया. यामध्ये 4 क्वेश्चन आहेत. यूज सॉफ्टवेअर टू सेव्ह ट्रॅव्हल टाइम अँड कॉस्ट. फर्स्ट नॉलेज चेक कंप्लीट झाले. त्यानंतर आहे सेकंड नॉलेज चेक. यावरती क्लिक करायचे. यामध्ये सुद्धा 4 क्वेश्चन आहेत. तर सेकंड नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. सेकंड नॉलेज चेक नंतर थर्ड नॉलेज चेक. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहेत. नॉलेज चेक नंतर नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. तर यामध्ये बघा, ओपन अ ब्लँक एक्सेल शीट अँड सिलेक्ट सेल नंबर 2. सेल नंबर C2 सिलेक्ट करायची आहे. एंटर युअर कंपनी नेम आणि त्याच्यामध्ये ओपन अ ब्लँक एक्सेल. तर इथे क्लिक करायचं, ई प्रेस करायचं आणि एक्सेल ओपन करायचं. यामध्ये बघा C2 या सेलवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी एंटर युअर कंपनी नेम. तर हे कंपनी नेम मी सिलेक्ट करते. कॉन्फिगो IT सर्व्हिसेस, कंट्रोल C आणि या ठिकाणी C2 मध्ये आपल्याला ते पेस्ट करायचे आहे. देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, check the spelling errors in the displayed worksheet. use review tab. प्रूफिंग ग्रुप. स्पेलिंग आणि ग्रामर चेक करायचे आहे. त्यासाठी रिव्ह्यू टॅब हा प्रूफिंग ग्रुप आणि स्पेलिंग यावरती क्लिक करा. चेंज. ओके. तर अशा प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द सेल C3 अँड अनरॅप इट. C3 सेल सिलेक्ट करायची आहे आणि त्याला अनरॅप करायचं आहे. या ठिकाणी बघा, कॉलमचं नाव C आणि रोचा नंबर 3 इथे मी क्लिक केलेले आहे आणि हे रॅप आहे. तर त्याला अनरॅप करण्यासाठी परत मी रॅप टेक्स्टवर क्लिक केलेले आहे. नेक्स्ट, सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप. दिलेली फाईल आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करायची आहे विथ नेम सेल्स रिसिप्ट. फाईलमध्ये सेव्ह ॲज आणि इथे डेस्कटॉपला क्लिक करा आणि इथे जे नाव लिहिलेलं आहे ते मी सिलेक्ट केलेलं आहे. कंट्रोल C कॉपी करते आणि फाईल नेममध्ये मी हे नाव पेस्ट केलेलं आहे. सेव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपोर्ट द डॉक्युमेंट PDF. यूज फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF. तर आपल्याला डॉक्युमेंट एक्सपोर्ट करायचे. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF अँड पब्लिश. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे.
डू इट युअर सेल्फ नंतर नेक्स्ट आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर हा फर्स्ट क्वेश्चन आहे स्टार्ट. तर इथे बघा सांगितलेलं आहे की यू वॉन्ट टू कॅटेगरीज दिस मेल इन ब्ल्यू कॅटेगरी. मेलला ब्ल्यू कॅटेगरी द्यायची आहे, हेन्स अप्लाय ब्ल्यू कलर कॅटेगरी. तर इथं पहिल्यांदा आपण या मेलवर क्लिक करूया. फर्स्ट मेलवर क्लिक केलेलं आहे. नंतर आपण कॅटेगरीजमध्ये जायचं. इथे कॅटेगरीजला क्लिक करा आणि यामध्ये ब्ल्यू कॅटेगरी. येस. नंतर सेकंड क्वेश्चन आहे असाइन टुडे फ्लॅग टू दिस मेल टू रिमाइंड यू टू फॉलो अप. तर यामध्ये मी फर्स्ट मेलला क्लिक केले आणि इथं फॉलो अपला क्लिक करायचे आणि इथं टुडेवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे आपली सिम्युलेशन क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. सिम्युलेशन क्वेश्चन नंतर नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. रॅम इज कन्सिडर्ड परमनंट ऑर नॉन व्होलाटाईल स्टोरेज. तर हे फॉल्स आहे. रॅम मेमरी ही टेम्पररी मेमरी असते. अँटीव्हायरस प्रोग्राम्स गार्ड युअर कम्प्युटर सिस्टीम अगेन्स्ट व्हायरस. तर हे ट्रू आहे. नेक्स्ट, the version of Unix is open source operating system that is alternative of to Windows. Unixचं नवीन व्हर्जन आहे. Linux slide templates can be used to animate how the presentation moves from one slide to the next. तर हे पण फॉल्स आहे. तर अशा प्रकारे आपले सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे. म्हणजेच आपला इरासुद्धा कंप्लीट झालेला आहे. 50 सेशन. थँक्यू.